बॅटच्या माध्यमातून एक सलाम देखील असेल. तर वया मॅचकडे तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे स्पार्टन स्ट्रायकर रायगड हा संघ देखील या ठिकाणी पाहिला असेल आणि त्याचबरोबर जे बॉईज माडील हा संघ देखील तुम्ही पाहत असाल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला देखील विनंती असेल की तुमचा 12th मॅन देखील या ठिकाणी आलाय, त्यांचं देखील जरूर स्वागत असेल. कारण की तुम्ही पाहिलं असेल तब्बल 13 वर्षची परंपरा या ठिकाणी मात्र सर्व गौडदौड करत असताना सनशाईन क्रिकेटर्स यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे मेहनत देखील घेतली ही स्पर्धा रंगवण्यासाठी देखील आणि ज्या प्रकारे सांगेम या ठिकाणी देखील 45 गावं देखील आहेत. त्या गावातील 45 गावामधील जे प्रेक्षक देखील स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील जरूर स्वागत असेल. आणि त्याचबरोबर एक मोठी मॅच देखील या ठिकाणी रंगली जाते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज देखील तुम्ही पाहू शकाल विनोद भगत. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोंबडभुजे एका छोट्याशा गावातून या खेळाडूचा प्रवास देखील चालू झालाय आणि ज्या खेळाडूने मात्र कोंबडभुजा नगरीचं नाव देखील आज मात्र महाराष्ट्रामध्ये देखील गाजवलं. त्याचं बरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी अतिशय चांगला दर्जेदार खेळ देखील केला. यंदाचा हंगाम तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे खारघर नगरीची शिवशक्ती ट्रॉफी देखील असेल, त्यानंतर पनवेल तालुक्यातील एक मोठी ट्रॉफी अर्थातच किंजल स्पोर्ट्स ही स्पर्धा देखील जिंकली, आकुर्लीची स्पर्धा देखील जिंकली आणि ज्या ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये देखील चांगला खेळ केला. तर विनोद भगत गोलंदाजीच्या मार्कवर या ठिकाणी मात्र सर पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय. आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल कोंबडभुजे एक्सप्रेस जी उपाधी देखील या गोलंदाजाला देखील तुम्ही पाहिलं असेल. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे सुमित डोंगरे देखील असेल, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल कुंडूबाई नगरीचा सुपरस्टार खेळाडू समाधान वास्कर देखील स्पर्धा खेळत आहेत. त्याचबरोबर विनोद भगत अतिशय दर्जेदार नामांकित खेळाडू देखील या टीमच्या दरम्यान देखील आहेत. गोलंदाज विनोद तयार ओव्हर द विकेट. या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय आणि अतिशय चांगली गोलंदाजी देखील तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे या गोलंदाजाची लाईन देखील चांगली आहे, लेन देखील चांगली आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजाचा वेग देखील खूप महत्वाचा असतो. ज्या प्रकारे रफ्तारचा राजा, रफ्तार का सौदागर ही उपाधी देखील ज्या रायगड टेनिस बॉल क्रिकेटने या खेळाडूला देखील दिली. कारण की ज्या प्रकारे रॉयल कोलंबो या टीमच्या दरम्यान देखील खुल्या गटातील स्पर्धा देखील खेळाडू खेळलाय. तर गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र सर्व बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा टॉप एज घेतलाय परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील तुम्ही पाहिलं असेल. ज्या प्रकारे एक रन देखील या ठिकाणी मात्र खात्यामध्ये ऍड देखील होते, धावफलकाचं दार देखील उघडलंय, धावांना चाहूल देखील लागली आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर लागली जाते. 1 रन स्कोरकार्डवर देखील लागली जाते. P1चा पहिले षटक गोलंदाज विनोद भगत तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना कोंबडभुजे गाव म्हटल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल येणाऱ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी इंटरनॅशनल विमानतळ देखील होणार आहे. तो गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज देखील होते. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर देखील होता, उसळी घेणारा चेंडू देखील तुम्ही पाहिला असेल. जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे अतिशय तेज तरार गोलंदाज देखील आहे. शेन वॉर्ने देखील असेल, याची आठवण देखील आज सातत्याने गोलंदाज करत असतो. ज्या प्रकारे ऑफस्टिकच्या थोडंसं गती परिवर्तन देखील करतो आणि गोलंदाजाची खासियत देखील आहे. तो गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज देखील होतोय. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल नेत्रदीपक कव्हर ड्राईव्ह टोकला जातोय. ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल विनोद भगत देखील या ठिकाणी प्रगतीपथावर असताना या ठिकाणी प्रगतीपथावर फलंदाज देखील राहतोय आणि चांगला फटका देखील टोलावलाय. सरळ 4 धावांसाठी चौकार. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे हल्ला चढवला आणि 4 धावा देखील आल्या तर टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर लागली जाते. तब्बल 5 रन स्कोरकार्डवर देखील लागले जात आहेत. तुम्ही पाहू शकाल अजून शेवटचा 1 चेंडू देखील शिल्लक आहे. दोन्ही मोठे खेळाडू देखील ज्या प्रकारे फलंदाज तुम्ही पाहू शकाल राम यादव त्याचबरोबर रेवन. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे राम देखील या ठिकाणी खेळतोय. तर ज्या रामचा जर तुम्ही विचार केला ज्या प्रकारे भारत देशाच्या बाहेर देखील हा खेळाडू ठेवून आलाय आणि अतिशय चांगला खेळ देखील आपल्या टीमसाठी देखील देतोय. गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन ओन करण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील असफल झालाय. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट झाला. एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या देखील स्कोरकार्डवर लागली जाते. बिनगडी बाद 5 रन देखील स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत.
अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये होत असताना तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे मॅच नंबर 2 देखील रंगली जाते स्पार्टन स्ट्रायकर रायगड आणि त्याचबरोबर जे बॉयज माडील या दोन्ही टीमच्या दरम्यान. तर एका ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 5 रन 5 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे प्लीज. मला 30 मिनिटांचा कालावधी दिला जातोय. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे पहिलं P1चं षटक अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे खुल्या गटातील स्पर्धा देखील खेळाडू खेळतोय. एक मोठं नाव देखील होतं विनोद भगतचं, परंतु या ठिकाणी सज्ज देखील झालाय गोलंदाजीच्या मार्कवर सिद्धेश वास्कर. तुम्ही पाहू शकाल एक अतिशय तेज तरार खेळाडू देखील आहे ज्या सिद्धेश वास्करने देखील रायगड क्रिकेटमध्ये धमाका केलाय. त्याचबरोबर मोठा डंका देखील महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील केलाय. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे हा खेळाडू देखील खेळतोय सिद्धेश वास्कर. अनेक स्पर्धा देखील या खेळाडूच्या नेतृत्वाखाली अनेक टीमने देखील जिंकल्यात, परंतु या ठिकाणी सिद्धेश वास्कर कशा प्रकारची भूमिका साकारेल आणि ज्या प्रकारे रायगड जिल्ह्यातील अनेक तारे सितारे स्पर्धा खेळण्यासाठी देखील आज मात्र दाखल झालेत या गोवा राज्यामध्ये सांगीम या शहरामध्ये. आणि ज्या सांगीम शहरामध्ये तब्बल 45 गावं देखील आहेत आणि त्या 45 गावामधील जे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने येतात त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील या ठिकाणी असफल झालाय आणि ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर कुठेतरी थोडंसं अक्रॉस द लाईन होऊन बैठा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु प्रयत्न देखील या ठिकाणी फसला जातोय. परंतु पहिला चेंडू डॉट बॉल आल्यानंतर या ठिकाणी मात्र सिद्धेश वास्करचा देखील आत्मविश्वास वाढला जाईल, कारण की या मैदानाची खासियत देखील आहे सातत्याने गोलंदाजांचा दबदबा देखील कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहिला. ज्या प्रकारे गोवा पोलीस हा संघ देखील कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय देखील झालाय. तर गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र जर चांगला फटका आहे, टायमिंग बेमिसाल होतं, परफेक्टली हिट केला आणि पंचांचा इशारा येतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. विनोद नंतर अतिशय चांगली गोलंदाजी देखील तुम्ही पाहिली असेल, परंतु यावेळेस सिद्धेश वास्करला देखील कुठेतरी थोडंसं दबाव तंत्रामध्ये तुम्ही पाहतायत. यावेळेस तुम्ही पाहिलं असेल आउटसाइड दिस ऑप्शनच्या थोडासा बाहेर देखील होता, परंतु 2.1 या प्रकारची भूमिका देखील तुम्ही पाहिली असेल. ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर चेंडू गती परिवर्तन देखील झाला, कारण की आयुष्यामध्ये परिवर्तनामध्ये परिवर्तन होतं, त्याचं नाव गती परिवर्तन असं. कारण की ज्या प्रकारे तुम्ही चेंडू रिलीज केल्यानंतर गती परिवर्तन झाल्यानंतर अतिशय चांगला क्षण देखील तुम्ही टिपत असाल. गोलंदाज तयार. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल फलंदाज काही थांबणार नाही. ज्या प्रकारे फलंदाजाचं क्षेत्र आहे मिड विकेट, त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये दबदबा निर्माण करतोय, उंच झेप देखील घेतोय आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल एक मोठा हिट सरळ 6 धावांसाठी षटकार. डीजे प्लीज. अतिशय दबाव तंत्रामध्ये गोलंदाजी, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल बॅक टू बॅक दुसरा षटकार या ठिकाणी येतोय की काय तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे मात्र या षटकाचा जर विचार केला सिद्धेश वास्कर या ठिकाणी मात्र सर महागडा ठरला जातोय. ज्या प्रकारे जे बॉयज माडीला संघ देखील या ठिकाणी खेळत असताना तर तुम्ही पाहिले असेल आक्रमकता सातत्याने राम यादवच्या दरम्यान देखील तुम्ही पाहिले असेल. ज्या राम यादवने या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील मोठा धमाका केलाय, ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांची मनं देखील जिंकली आणि तोच राम यादव देखील आपल्या टीमच्या दरम्यान चांगलं प्रदर्शन या ठिकाणी मात्र तुम्ही पाहू शकाल. स्क्वेअर कट केला जातोय, चेंडू चाललाय, 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट देखील होईल. चेंडू चाललाय पॉईंट स्वीपर रिझनला, तोपर्यंत 1 रन या ठिकाणी पूर्ण देखील होईल. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी कंप्लीट देखील होते आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. तुम्ही पाहू शकाल जे बॉयज माडील हा संघ देखील जाऊन पोहोचला जाते 24 या धावसंख्येवर देखील हा संघ देखील तुम्ही पाहिलं असेल. परंतु तुम्ही जर पाहिलं असेल ज्या प्रकारे 24 धावा धावफलकावर देखील लागल्या जात आहेत,
या क्रिकेटचा देव भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या आयुष्याचा जर तुम्ही विचार केला, ज्या प्रकारे त्यांचा सुपुत्र देखील अतिशय चांगली दमखम क्रिकेटमध्ये दाखवतोय आणि 24 सप्टेंबर 1999चा जन्म देखील अर्जुन सचिन तेंडुलकर यांचा देखील आहे. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे अर्जुन तेंडुलकर त्याच्या आयुष्यामधील यंगस्टरची पहिली मॅच तुम्ही पाहिले असेल अंडर 13च्या माध्यमातून 22 जानेवारी 2010 साली पुणे या ठिकाणी देखील केला होता आणि तदनंतर 2011 रोजी नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहिलं असेल अतिशय चांगले खेळ देखील केले होते. ज्या प्रकारे 22 धावा खर्च करून 8 विकेट देखील अर्जुन तेंडुलकर यांनी देखील घेतल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर त्यांचा विचार केला त्याचबरोबर अर्जुन सचिन तेंडुलकर याचा जर विचार केला तर त्यांची आयुष्यामधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला विकेट श्रीलंका या टीमच्या दरम्यान देखील घेतला होता. ज्या प्रकारे सेकंड ओव्हरच्या शेवटच्या चेंडूमध्ये कामिल मिश्राला LBWच्या माध्यमातून देखील अर्जुन तेंडुलकरने विकेट घेतला होता आणि त्याच अर्जुन तेंडुलकरच्या आयुष्यामध्ये देखील 24 हा आकडा एक सफलतेचा एक उज्ज्वल भवितव्याचा देखील होता. ज्या प्रकारे त्याचा जन्म देखील 24 सप्टेंबर 1999चा देखील होता. तर टीमची धावसंख्या देखील 24 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्यात. तर षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होते निलेश परदेशी. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर निलेश परदेशीच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला सरळ 4 धावांसाठी चौकार. एक मोठं नाव आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील निलेश परदेशी, परंतु या ठिकाणी एक हल्ला चढवलाय 4 धावांचा. डीजे प्लीज. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होते. चेंडू चाललाय मिड विकेट रिझलला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. गंमत झाली, किंमत त्याची मात्र जर मोजावी लागते की काय, परंतु 2 धावा या ठिकाणी मात्र जर पूर्ण देखील केल्या जात आहेत. त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय, जरूर 4 रन या ठिकाणी देखील होतील. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे 28 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तुम्ही तर माफ करा 32 धावा धावफलकावर देखील लागल्या जातात. ज्या प्रकारे जेप बॉयज माडीला संघ देखील या ठिकाणी खेळतोय. अतिशय दर्जेदार स्ट्रोक देखील त्यांच्या माध्यमातून येत आहेत. ज्या प्रकारे स्पार्टन स्ट्रायकर रायगडचा संघ तुम्ही पाहू शकाल गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न देखील या ठिकाणी असफल होते. आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे निलेश परदेशीने देखील एक मोठा धमाका केला रायगड क्रिकेटमध्ये. सातत्याने पनवेल तालुक्याचं नाव देखील या खेळाडूने उंचवलंय संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर देखील. परंतु अतिशय चांगली गोलंदाजी मात्र जरूर अपेक्षित देखील असेल. जे रायगडचे प्रेक्षक ही स्पर्धा पाहतायत, महाराष्ट्राचे प्रेक्षक ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतायत, तर प्रेक्षकांचं मी देखील जरूर सहर्ष स्वागत करतोय सांगीन प्रीमियर लीग 2018-19 मध्ये. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे संपूर्ण व्ह्यूअर्स देखील असतील त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. परंतु या ठिकाणी मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता. जेल चिटची अपील केली जाते समाधान वास्करच्या दरम्यान, परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल परतावं लागेल. अपील मध्ये ताकद देखील होती आणि अप्रतिम यशरक्षकाच्या भूमिकेत देखील तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे समाधान वास्कर मॅन फ्रॉम कुंडेबाय याच्या दरम्यान अप्रतिम झेल. डीजे प्लीज. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे फलंदाज राम उर्फ लल्ला हा देखील ज्या प्रकारे बाद झाल्यानंतर या ठिकाणी कशा प्रकारची रणनीती मात्र जर स्पार्टन स्ट्रायकर रायगड या टीमच्या दरम्यान देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी मात्र जर होईल तोपर्यंत 2 चेंडू अजून शिल्लक देखील असतील. षटक क्रमांक निलेश परदेशी, 3रं षटक देखील तुम्ही पाहत असाल. तर गोलंदाज देखील तुम्ही पाहू शकाल. तर गुरुप्रसाद अरोस्कर अनौका फलंदाज देखील आहे. पहिल्या फळीसाठी देखील या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालाय. तर निलेश
परदेसी हा देखील एक पाहू शकाल. दोन्ही बलाढ्य खेळाडू देखील आहे आणि या दोन खेळाडूंच्या दरम्यान ही लढत देखील असेल. गेल्या वर्षी 85 आणि एकदा 91 दोन मोठ्या इनिंग केल्या गुरुप्रसाद. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे गेल्या वर्षी 2017चा जर विचार केला ज्या प्रकारे 85 धावांची एक मोठी इनिंग देखील या खेळाडू केली आहे आणि त्याचबरोबर 91 धावांची इनिंग देखील गुरुप्रसाद या स्पर्धेमध्ये देखील खेळला होता. तो इतिहास आज मात्र या गतवर्षी देखील 13व्या वर्षामध्ये करेल की काय सांगेन प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु चांगलं कमबॅक देखील निलेश परदेशीच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहत असाल. ज्या प्रकारे एक दर्जेदार खेळाडू देखील आहे निलेश परदेशी. तुम्ही पाहू शकाल सुमित डोंगरे, त्याचबरोबर विनोद भगत, निलेश परदेशी, सिद्धेश वास्कर आणि त्याचबरोबर समाधान वास्कर अनेक टॅलेंटेड खेळाडू देखील आणि त्याचबरोबर संपूर्ण स्टारकास्ट असलेला संघ देखील तुम्ही पाहत असाल. स्पार्टन स्ट्रायकर्स हा संघ देखील गोलंदाज तयार. या ठिकाणी रिव्हर्स अटॅम्प्ट केला, रिव्हर्सचा फटका या ठिकाणी सफल होतोय आणि पंचांचा इशारा येतोय. बिग 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 सर आहे आउट ऑफ द पार्क. SPL 2019 चा एक मोठा 6. 39 धावा. तर जसं चौथं षटक तुमच्या समोर सुरू होईल तुमच्या समोर आवाज देखील असेल. महाराष्ट्रातील एक सुमधुर आवाज, एक नामांकित समालोचक आणि कोकणचा बुलंद आवाज अर्थातच अशोक नाईक सरांचा आवाज तुमच्या समोर असेल. तर आइए सर आगे का खुद का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरचा सराजा घेतोय. धन्यवाद. राहुल गेंदबाजी में परिवर्तन 3 ओवर के बाद 13 रन प्रति ओवर बनाते हुए अच्छी शुरुआत मैदान पर. लल्ला यादव 28 रन, एक तोड़फोड़ की बल्लेबाजी, 3 बढ़िया छक्के, राम उर्फ लल्ला यादव 2 चौके और उसके साथ रेवन उर्फ लपलप 2 बड़े शॉट के साथ 10 पर. हवा में थोड़ा सा शॉट इस बार सुलेमिडॉन की तरफ. बॉलर अपने फॉलो थ्रो में जब तक जाते गेंद को उठाते फील्ड करते. 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन के साथ से स्कोर टोटल बढ़ता हुआ 40 रन पर 1 विकेट पर. रेवन उर्फ लपलप एक अच्छे बल्लेबाज, शायद शेखर पिल्ले की खोज, लल्ला यादव की खोज, एक युवा खिलाड़ी, मौका मिला. पिछले 2 साल में काफी बढ़िया क्रिकेट, बहुत अच्छा क्रिकेट और उनके साथ भिड़ती हुई रायगढ़ क्रिकेट टीम, एक अच्छे चुनिंदा खिलाड़ी मैदान पर अच्छा प्रदर्शन करते हुए एक बड़ा मैच कांटे का टक्कर निश्चित रूप से देखने को मिलेगा दर्शकों को. इस बार ओवर पिच गेंद और मिस टाइम कर बैठे अपने फॉलो थ्रू में गेंद के नीचे आते. दूसरा धक्का लगता हुआ इसके साथ जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम को. मैच 80 का टोटल, 75-80 का टोटल अच्छा टोटल रहेगा इस मैदान पर क्योंकि विकेट अच्छा है, आउटफील्ड बड़ा है, मैदान बड़ा है. रेवन वापस 10 रन 11 रन पर अपने व्यक्तिगत 1 चौका 1 छक्का उनमें शामिल और नए बल्लेबाज आसिफ मैदान पर. काफी अच्छी टीम है. रोहित क्रिकेट वास्को के नाम से जाने जाते हैं ये टीम. हाल ही में एमपीटी मैदान पर वास्को में एक डबल विकेट का बहुत ही बड़ा संग्राम हुआ था. शेखर पिल्ले का शानदार आयोजन था. देश के पूरे जो कि अच्छे अच्छे खिलाड़ी उससे डबल विकेट में आए थे. स्नेहल पटेल, बंटी पटेल, साथ कृष्णा, सातपुते, एजाज कुरैशी जैसे क्रिकेट के बड़े सितारे एमपीटी मैदान पर देखने को मिले थे.
अपटम से छोड़कर निकली गेंद विकेट कीपर के हाथों में, लेकिन आखिरकार जीता था वो मुकाबला वास्को के 2 और मडगांव के 2 अच्छे खिलाड़ी ने। मैच टाई हो चुका था, वक्त नहीं मिला जो कि सुपर ओवर के लिए, लेकिन बिल्कुल एक अच्छा क्रिकेट दर्शकों को देखने को मिला उस मैदान पर। ओवर पिच गेंद, एक लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन पर कैच को लपका, और एक सफलता मिलती हुई स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम को। पीवीसी पर्रा मापसा के मैदान पर पिछले साल में एक 75 की इनिंग, 81 रन मापसा के मैदान पर, और हाल ही में धारगढ़ में एक बड़ी प्रतियोगिता रही थी धारगढ़ प्रीमियर लीग में। उस प्रतियोगिता में गुरु प्रसाद ने अपने बल्ले का जो कि जौहर दिखाया था, वो गुरु प्रसाद स्ट्राइक एंड पर सामना करते हुए शॉर्ट गेंद, और गुरु प्रसाद के बल्ले से बड़ा शॉट, हुक क्या गेंद को डीप स्क्वायर लेग सीमारे का पर गेंद निकलती हुई 6 रन के लिए। सात पर अपने व्यक्तिगत स्ट्राइक एंड पर दोनों टीम अच्छे हैं, दोनों टीमों में अच्छी बैटिंग लाइनअप, गेंदबाजी है, यह मुकाबला तगड़ा जरूर होगा मैदान पर। ऑफ स्टंप पर ये गेंद, ये अच्छा क्रिकेट, ऑफसाइड पर गेंद को ऑफसाइड पर खेला, बैकफुट पर जाए और गेंद को ड्राइव किया, इस बार ऑफसाइड पर। एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद के ऊपर आते, गेंद को उठाते, थ्रो करते नॉन स्ट्राइकर एंड पर। खेल कुल समाप्त होता हुआ 4 ओवर का, चौथे ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल स्कोर बोर्ड पर स्कोर पहुंचता हुआ। पहले बल्लेबाजी करते हुए जिप बॉयज मॉडल क्रिकेट टीम 47 रन 3 विकेट के नुकसान पे। ओवर का जो कि पूरा पहले इनिंग का खेल होगा और 75 के आसपास का टोटल अच्छा टोटल रहेगा, क्योंकि स्पार्टन स्ट्राइकर रायगढ़ क्रिकेट टीम काफी दूर से इस मैदान पर, उस टीम में भी काफी क्षमता है, अच्छी बल्लेबाजी है, काफी क्रिकेट खेलती है, मुंबई हो, पुणे हो या अलीबाग रायगढ़ में। बैकफुट पर जाकर इस बार ऑफसाइड पर यह गेंद हुक किया, ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर 1 रन तेजी के साथ, उतनी बेहतरीन फील्डिंग, सुंदर थ्रो, देखिए कितना बढ़िया थ्रो, बिल्कुल बाउंड्री लाइन के ऊपर से, और 1 रन के साथ से स्कोर 48 रन पर 48, 3 विकेट के नुकसान पे। अच्छी शुरुआत राम उर्फ लल्ला यादव, 28 रन, 3 लंबे लंबे छक्के, 2 चौके राम उर्फ लल्ला यादव की बल्लेबाजी में। क्रिकेट में, टेनिस क्रिकेट में गोवा राज्य के साथ बहुत जो कि लंबे लंबे दूर दूर जो कि खेल चुके हैं मैदान पर, वो राम उर्फ लल्ला यादव और रेवण उर्फ लपलप 11 रन बनाते हुए ओपनिंग जोड़ी ने अच्छी शुरुआत कर दी है, लेकिन पहुंचना पड़ेगा 75 के आसपास इस मैदान पर। ऑफ स्टंप पर ये खेलना चाहते थे, देखना होगा, बल्ले पे लगी, शरीर पे, नॉन स्ट्राइकर एंड पर करे भी मामला, अगर मगर की बात थी, लेकिन गेंद स्टंपों पे नहीं लगी, बाल बाल बच गए। जब तक अंपायर का इशारा होगा 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में, 49 रन 3 विकेट के नुकसान पे। लेग बाइज का इशारा अंपायर का,
सर राजेंद्र दाभोलकर और अभिजीत तळेकर जीसीए के गोवा क्रिकेट एसोसिएशन के दो अनुभवी अंपायर सांगेम प्रीमियर लीग में सनशाइन क्रिकेटर्स का बहुत ही बढ़िया आयोजन और स्ट्राइक एंड पर गुरु प्रसाद। इस बार ऑफ स्टंप पर यह गेंद खेलना चाहते थे, विकेट कीपर को चकमा देती हुई गेंद निकली विकेट के पीछे, एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए पलटे और सही सलामत अपने अपने क्रीज में दोनों बल्लेबाज। अच्छा क्रिकेट में यह होना चाहिए, चौके छक्के आपको बार बार नहीं मिलते, लेकिन विकेट के बीच में आपको अच्छी दौड़ लगानी पड़ेगी। वाइड बॉल का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से। ये 50 रन जो कि आगे निकलते हुए इसी के साथ जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम के 50 रन स्कोर बोर्ड पर। टोटल 53, लॉस ऑफ 3 विकेट, 53 रन 3 विकेट के नुकसान पे। अच्छी गेंद इस बार ऑफ स्टंप पर, थोड़ी सी घूमी गेंद इस बार खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले में संपर्क नहीं कर पाए। गेंद निकलते हुए विकेट कीपर के हाथों में और विकेट कीपर के साथ मिड ऑफ पर फील्डर और उनके साथ एक बार फिर से अपने बॉलिंग रनर पर विनोद भगत समाधान गेंदबाजी करते। इस बार अच्छा शॉट ऑन साइड पर मिड विकेट की तरफ, पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री से फील्डर गेंद को उठाते फील्ड नहीं करते। मौका मिला एक रन पूरा करने का, एक रन स्कोर के खाते में स्कोर पहुंचता हुआ 54 रन पर 54, 3 विकेट के नुकसान पे। 11 पर अपने व्यक्तिगत गुरु प्रसाद और उनके साथ बल्लेबाजी करते हुए गौरेश 2 रन पर बल्लेबाजी करते हुए। कमेंट्री बॉक्स एंड से समाधान। ये गेंद इस बार ऑफ स्टंप को छोड़कर निकलती हुई विकेट कीपर के हाथों में, बल्ले से लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में और अंपायर की सहमति उस अपील को चौथे विकेट का पतन होता हुआ जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम को लगता हुआ ये और एक बड़ा धक्का। 4 विकेट जो कि वापस अब तक निकलते हुए 54, लॉस ऑफ 4 विकेट। जयंत उर्फ मुन्ना के नाम से जाने जाते हैं, एक हट्टे खट्टे खिलाड़ी, लंबे लंबे चौके छक्के लगाते हुए, जो कि लेफ्ट हैंडर बल्लेबाज जयेश उर्फ मुन्ना स्ट्राइक एंड पर। और गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, बड़ा शॉट, लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर। अंपायर का इशारा कमेंट्री बॉक्स की तरफ से। 4 रन के लिए गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन की तरफ। की आवश्यकता अभी भी जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम को एक अच्छे टोटल स्कोरबोर्ड पर सामने रखने के लिए स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम के लिए। और गेंदबाजी के मोर्चे पर एक बार फिर से राजा दिखाई देते हुए, राजा का स्वागत चौके के साथ गौरेश ने किया। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग रनअप पर दूर वाले छोर से, थोड़ा सा फील्डिंग में जो कि बदलाव दिखाई देता हुआ स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम की ओर से।
इस बार ओवर पिच गेंद ऑन साइड पर डीप मिड विकेट पर कभी दूर से खेला गेंद को। इस बार गौरेश ने ऑफ स्टंप से बाहर गेंद निकल रही थी और उस गेंद को मिड विकेट पर ऊपर से खेलना चाहते थे। कैच दे बैठे मिड विकेट बाउंड्री पर और एक सफलता इसी के साथ हासिल करती हुई स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम अच्छा कमबैक करती हुई, क्योंकि एक बार बिल्कुल मजबूत स्थिति में थी। 54 रन थे जो कि, लेकिन उसके बाद थोड़े से जो कि विकेट खोती हुई मैदान पर जेप बॉयज मॉडल क्रिकेट टीम। बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर, पहली गेंद पर आते आते एक लंबा शॉट, गेंद मिड विकेट सीमारेखा से बाहर 6 रन के लिए। अच्छी गेंद, इस बार ऑफ स्टंप पर खेलना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए, गेंद को बल्ले पर लेने में असफल रहे यासीन और गेंद निकलते हुए विकेट कीपर के हाथों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। मेरे साथ विराज तेंदुलकर स्कोरिंग की जानकारी और 2 बेहतरीन आवाज राहुल शिरसाटे और मयूरेश कदम कमेंट्री बॉक्स में। अच्छा शॉट, इस बार ऑफ साइड पर गेंद को हवा में, एक्स्ट्रा कॉर्ड पर फील्डर मौजूद, बढ़िया फील्डिंग, कैच को तब्दील करते हुए यासीन वापस और एक जो कि विकेट, छठा विकेट गिरता हुआ, 6 विकेट वापस निकलते हुए और स्कोर बोर्ड पर टोटल 64 64 रन 6 विकेट के नुकसान पे। गेंदबाजी के लिए जाने जाते हैं समीर ठाकुर और अंतिम गेंद पर मुन्ना, जयंत उर्फ मुन्ना, देखना पड़ेगा क्या करते हैं। ये ओवर राजा का 2 विकेट मिले, 2 शॉट भी लगे अपने स्पेल की समाप्ति की और राइट आर्म राउंड विकेट दूर वाले छोर से, लास्ट बॉल टू गो। अच्छा शॉट, फिनिश किया डीप स्टोरलेग बाउंड्री पर, अच्छा शॉट, पुल किया गेंद को खूबसूरत और 6 रन का इशारा कमेंट्री बॉक्स की तरफ से अंपायर का होता हुआ। 6 रन के साथ से 6 ओवर का खेल समाप्त हुआ। टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए मैदान पर स्पार्टन स्ट्राइकर रायगढ़ क्रिकेट टीम, बल्लेबाजी को आमंत्रित किया जेप बॉयज मॉडल क्रिकेट टीम को। शुरुआत बढ़िया की, 28 रन बनाए राम उर्फ लल्ला यादव ने, 11 रन का योगदान रेवण उर्फ जो कि लप ने एक चौका लगाया गौरेश के बल्लेबाजी में और गुरु प्रसाद ने एक छक्का लगाया और जयंत जो कि अंतिम क्षणों में अंतिम गेंद पर एक बड़ा शॉट लगाते हुए एक अच्छा टोटल, फाइटिंग टोटल, सम्मानजनक टोटल स्कोर 70 रन, 71 रनों की आवश्यकता स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम को। गेंदबाजी में अंतिम ओवर में 2 विकेट चटकाए और देखना पड़ेगा किस तरह से बल्लेबाजी करती है रायगढ़ क्रिकेट टीम, किस तरह से गेंदबाजी करती है जेप बॉयज मॉडल क्रिकेट टीम। ले चलते हमारे साथ ही जुड़े हुए कमेंट्री बॉक्स में और एक हमारे जो कि अच्छे बेहतरीन कमेंटेटर मयूरेश कदम के साथ आगे का विवरण सुनाते हुए।
त्याच्या विरोधात मात्र असेल जे बॉईज मडेल या दोन संघादरम्यान. मडेल संघ मात्र फॉर्म मध्ये गोवाच्या मधील अतिशय दिग्गज संघ ज्याने बॅटिंग तुम्ही पाहू शकले असेल. राम यादव चं नाव आहे खऱ्या अर्थाने. या नावाने मात्र 3 सलग षटकार त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आले आणि आपण काय नाव का आपलं मोठं आहे ते राम यादवनी मात्र दाखवून दिलं. 28 धावसंख्येचे योगदान पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दिलं. कारण सगळे बॅटिंग करणारे जे गोव्याचे म्हणजे जे बॉईज म्हणेल या संघाचे जे प्लेयर्स आहेत सर्व मात्र फॉर्म मध्ये आहेत. मगाशी एकाने आम्हाला सांगितलं की 2 सेमीफायनल पर्यंत आम्ही आतापर्यंत पोहोचलोय आणि ही खऱ्या अर्थाने आमची ही 3री स्पर्धा आहे आजच्या दिवसामधील आणि त्या स्पर्धेमध्ये हा आम्ही दुसरा सामना रायगडच्या विरोधात मात्र खेळतोय. रायगडचे सितारे तुम्ही पाहू शकाल एकीकडे असेल आणि जे बॉईज मडेलचे एक सितारे मात्र मैदानात खेळताना बघतोय. स्ट्राईक एंड आणि नॉन स्ट्राईकला मात्र फलंदाज मात्र मैदानात जात आहेत. सुमित डोंगरे जो पारगाव मधून बिलॉंग करतो हा खेळाडू मिस्टर 360 नावानं या खेळाडूला मात्र रायगड मध्ये ओळखलं जातं. पण बघूया त्याच्या विरुद्ध तो गोलंदाजी करणार आहे जे बॉयज मडेल संघाकडनं. तोही सुद्धा बऱ्याचशा नावाने मात्र प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने समीर ठाकूर गोलंदाजी मार्कवर उंबाटावर येतो. समीर ठाकूर नाव खऱ्या अर्थाने बऱ्याच वेळा जे बॉईज संघाकडनं मात्र बऱ्याचशा संघामधून हाही खेळाडू मात्र खेळलाय आणि आपल्या नावाची छाप प्रत्येक मैदानावर टाकले. पंचामळ सांगतात षटक क्रमांक पहिल्याला सुरुवात मात्र निश्चितच होते. सुमित ऑन स्ट्राईक वर तुम्ही पाहू शकाल आणि नॉन स्ट्राईक वर मात्र असेल समाधान वास्कर मॅन फ्रॉम कुंडी वहाळ. या संघातून आधारस्तंभ म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. तर बघूया पहिला चेंडू. यावेळेस चेंडूने वळण घेतलं. सुमितने या चेंडूला खेळलं कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये एकेरी धाव संख्येसाठी. समीर ठाकूरचं आव्हान आहे गोलंदाजीचं. समीर ठाकूर धुमीगतीने मात्र गोलंदाजी सुद्धा करतो. वळण गोलंदाजीला समीर ठाकूर बऱ्याच वेळा मात्र देतो आणि हा समीर ठाकूरचा आव्हान समाधान आणि सुमित डोंगरेला मात्र निश्चितच खेळावं लागेल. समीर ठाकूरचा पहिला चेंडू मात्र पडल्यानंतर एकेरी धावसंख्येने खातं उघडलं ते स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाने. बघूया 71 मला वाटतं तब्बल धावसंख्येची गरज मोठं टार्गेट आहे. आणि जी समीर ठाकूरची जादुई गोलंदाजी यावेळेस बॅटीला स्पर्श करून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. यासीन मला वाटतं क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये एकच धाव मात्र आपल्या संघासाठी देतोय. 1 धावसंख्येच्या मदतीने 2 धावा रायगड संघाच्या मात्र धावफलकावर आहेत. तिसरा चेंडूला मात्र खेळला गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगला फटका. मॅन फ्रॉम पारगावचा सुमित डोंगरेच्या बॅटीतून आता लेंड बदलावी लागेल ते समीर ठाकूर या गोलंदाजाला. स्ट्राईक वर आहे पण समीर ठाकूरचे षटक तुम्ही पाहू शकता. पहिले 2 चेंडू अतिशय व्यवस्थित टाकले. तिसऱ्या चेंडूवर वेळ मात्र दिला. सुमित डोंगरेंनी स्वतःसाठी जागा मात्र केली चौकार खेचला. चौथा चेंडू शॉर्ट सिलेक्शन अतिशय चांगला फटका दर्जेदार फटका. चेंडू मात्र सरळ. बघूया पंच आमच्याकडे निर्णय येतपर्यंत आपण वेटिंग ठेवूया. पण समीर ठाकूरवर आता हल्ला चढवतोय. समीर ठाकूरला खेळ आठवावा लागेल. बऱ्याचशा संघामधून समीर ठाकूर खेळलाय पण समीर ठाकूरनी जर चांगली कामगिरी केली तर 71 धावसंख्येचा पाठलाग कदाचित रायगड संघ करू शकत नाही. पण यावेळेस समीर ठाकूरची लेंथ येणं फार महत्वपूर्ण असेल आणि या चौकारे साईन धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावा पोहोचल्या त्या 10 या अंकावर. मात्र चालू आहे. बरीचशी मेहनतीनंतर या प्रीमियर लीगला मात्र आम्ही पाहतोय कारण 13 वर्ष तब्बल कारण वर्षानुवर्ष ही स्पर्धा चालू आहे. सुमितच्या बॅटीतून अजून एक मोठा फटका सीमा रेषे पलीकडे अक्षरशः फेकून दिलं जातं चेंडूला षटकारासाठी. समीर गोलंदाज
पहिलं षटक तुमच्यावर सोपवलंय समीर. आपली गोलंदाजी दाखवावी लागेल. जे 2 चेंडू जादुई गोलंदाजी त्याने केली होती आणि आता ज्या येणाऱ्या 3 चेंडूवर मोठे प्रकारचे फटके आले आणि धावसंख्येला मात्र पुढे नेलं. सुमित डोंगरे पुन्हा चेंडूला खेळतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मोठी विकेट. समीर ठाकूरला एक चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी. धावा जरी दिल्या असतील समीर ठाकूरने तरी गोलंदाजी करताना एक महत्वपूर्ण विकेट मिळवली ती सुमित डोंगरेची. तुम्ही समीर ठाकूरचं बघितलं. दोन्ही चेंडू मात्र वळू शकतो. ऑफ ब्रेक चांगल्या प्रकारे करतो. लेग ब्रेक चांगल्या प्रकारे करतो समीर ठाकूर आणि सर्वात जुना जाणता खेळाडू म्हणून समीर ठाकूरकडे मात्र पाहिलं जातं. तर बघूया दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या उंबाट्यावर मात्र येणार गवस. गवस चुपरवंत हा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय. दुसऱ्या षटकासाठी हा गोलंदाज तर जाऊया गोलंदाजीच्या उंबाट्यावर. गवस चुपरबंद मात्र आता नसेल किंवा निश्चितच गवस चपरबंद हा गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरं षटक तुम्ही पाहू शकाल या गोलंदाजीच्या मार्कात. जर्सी क्रमांक 3 मात्र त्याने 3 हा घातलाय. समोर असलेला बॅट्समन तर बॅट्समन गवस चपरबंद असेल. गोलंदाजी मार्कवर यासीन असेल. तर बघूया गवस सुद्धा चांगला बॅट्समन आहे तेवढा गोलंदाज आहे. यावेळी चांगला चेंडू आणि बॅटेतून मात्र फटका आलाय. विकेट क्षेत्रातून चेंडूला मात्र टाकलं. एकच धाव मात्र मिळते आणि एक धावसंख्येच्या मिळते धाव फलकावर धावसंख्या मात्र पोहोचली ती एकूण 17 या अंकावर. पल्सर गाडी मागे आहे कॉलेजच्या याच्यात थोडंसं म्हणजे वाहतुकीला अडथळा होतो. तर 57-05 पल्सर आहे. ती गाडी कोणाची असेल तर तुम्ही तिथून काढा. कॉलेजच्या गेट जवळ मात्र आहे. ती कोणाची गाडी असेल तर लगेच काढा कारण वाहतुकीसाठी अडथळा मात्र होतोय. पार्किंगची जागा केली आहे. पार्किंगच्या जागेवर तुम्ही ती पल्सर मात्र लावावी आणि गेटला मला वाटतं लॉक मारतायत त्यामुळे तुम्ही ती गाडी काढा लगेच. कोणाची असेल तर लगेच ती बाईक आहे ती 5705 जी बाईक आहे ती लगेच काढा. नाही तर टाळा जर बसला गेटला तर उद्याच तुम्हाला तो गाडी मात्र मिळेल. आणि बॅटे तुम्हाला फटका. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतो. एकेरी 10 मात्र मिळते. रायगड संघ यावेळी संत गतीने खेळतो कारण त्याचं कारण आहे यासीन जो गोलंदाज आहे त्यांनी बरंचसं क्रिकेट खेळले आपल्या संघासाठी आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगले गोलंदाजाने चांगल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र पराभूत केलं. तो यासीन मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर 2-3 चेंडूवर संपले. चौथा चेंडू कोलवा टप्पा. समाधान वास्करसाठी हा चेंडू होता. पंचांकडनं 9चा मला वाटतं इशारा येतोय आणि 9च्या इशाराने 1 धाव +1 अशा 2 धाव मात्र मिळतील आणि फ्रीजचा चेंडू हेलिकॉप्टर मात्र फिरणार असेल पंचांच्या द्वारे आणि 2 धावसंख्येच्या मैत्रिणी 21 रन्स 21 धावा मात्र धावफलकावर आहेत. 21 धावा कराताने नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. जे बॉयज मडेल या संघाकडनं पाहतो. यासीनने मात्र षटक सोपवलं आपल्या हातामध्ये. समीर ठाकूर जो कराते नामवंत गोलंदाज आहे त्याला वार भेटल्यानंतर आता चांगली गोलंदाजी. फुल टॉस. पुन्हा 9चा इशारा येतोय स्क्वेअर लेग पंचाकडनं. अजून एक खराब चेंडू मात्र येतोय. 2 धावा मात्र मिळतील. 1+1 असून 2 धावा मिळतील आणि 2 धावसंख्येच्या मैत्रिणी 23 रन्स 23 धावा मात्र धावफलकावर आहेत. किती पाहिजेत रे
27 चेंडू आणि 48 धावसंख्येची मात्र गरज असेल ती स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला. आणि गोलंदाजी करताना आता यासिनला मात्र टप्पा अतिशय चांगला ठेवला पाहिजे. बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क नाही. आडव्या बॅटीतून मात्र हा चेंडू येतोय. एकच धाव मात्र मिळते. बरेचसे संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल सुद्धा झालेत, दाखल होणारी सुद्धा आहेत. गोव्यामधील अतिशय चांगली ही प्रीमियर लीग ही स्पर्धा आहे. कराडतानी बराचसा महाराष्ट्रामधून रायगड संघ मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि गोव्यामधील हा संघ जे बॉईज मडेल हा संघ मात्र मैदानात आहे. माडेल हा संघ यावेळेस एकच धाव मात्र मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने फ्रीटचा चेंडूचा वापर पुरेपूर केला नाही या बॅट्समनने. एक धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्ड मध्ये बदलाव होईल. धावसंख्या पोहोचली ती 25. 25 धावा मात्र धावफलकावर आहेत. 25 धावा मात्र धावफलकावर आहेत. यासिनचं षटक मात्र तुम्ही पाहू शकाल. मात्र मैदानात चांगले चेंडू त्याच्या माध्यमातून यावेळेस गोलंदाजी करताना चांगला फटका समाधान वास्करच्या बॅटिंग मधून. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये समाधान वास्करला खेळावं लागेल. जसं रायगडमध्ये या खेळाडूचं खरं तर नाव घेतलं जातं. एखादी किल्ला लढवतो कुंडेवाळ संघाकडनं सुद्धा. जसं ॲसिन सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून त्यांनी केली आणि गोल्डन षटक म्हणावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या जे बॉईज माडेल या संघासाठी. ओटीडीसी मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही. म्हणून रुबाबात तुम्ही खेळा, रुबाबात मात्र जगा. जगण्यात असलेला पाहिजे, कारण वागण्यात तुमचा बदल झाला तरी चालेल पण माणुसकी ही तुम्ही जपली पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये सुद्धा मित्रांनो की खेळाचे तर शेवटपर्यंत तुम्ही खेळा. कारण प्रत्येक संघ हा स्पर्धा जिंकण्यासाठीच मात्र इथं आली आहे. म्हणून आपण ज्या एरियामधून ज्या राज्यामधून मात्र या स्पर्धेमध्ये दाखल होतोय तो राज्य तुमच्याकडे लक्ष देऊन मात्र बसला. कारण की सर्व महाराष्ट्राचं लक्ष असेल रायगडवर आणि सर्व गोव्याचं लक्ष असेल ते जे बॉईज माडेल या संघावर. बघूया दोन दिग्गज संघ एकामेकाविरुद्धात मात्र खेळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये राम यादवने आपली बॅटिंग दाखवली की आपलं नाव का मोठं घेतलं जातं. ते 28 धावसंख्येचं योगदान मात्र त्यांनी दाखवलं आणि त्याला साथ देताना गोलंदाजी करताना यासिन आणि समीर ठाकूरनी सुद्धा चांगली गोलंदाजी करली. बॅटिंग करत असताना रायगडमधून आम्हाला मिस्टर 360 का म्हटलं जातं हे सुमित डोंगरेने फक्त 4 चेंडूमध्येच दाखवलं. आता समाधान वास्कर आणि गवस ही जोडी मात्र मैदानात आहे. आडव्या बॅटीतून हा फटका येतोय. एक शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मात्र मिळेल. बहुसंख्य मात्र पोहोचते ते एकूण 27 धावा. कालपासून या स्पर्धेला आम्ही भेट दिली आहे. स्पर्धेमध्ये आम्ही आलो आहे. ती स्पर्धेचा पण विशेषतः बघितलं गेलं तर पहिला बॅटिंग करणारा संघ मात्र विजयी होतोय. कार्पेट लेवलचा फटका चेंडूला केलेला मिड ऑफ क्षेत्रातून लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मात्र मिळते. संत गतीने क्रिकेट मात्र खेळला जातोय तो स्पार्टन स्ट्रायकर्स रायगड संघाकडनं. कारण त्याचं एक कारण आहे मित्रांनो, कारण गोलंदाजीचा तोफखाना आहे तो जे बॉईज माडेल या संघाकडं. कारण समीर ठाकूरचं जरी षटक मागडं पडलं असेल पण जो सतीश यादव गोलंदाजी मार्कवर पण यावेळेस अचूक टप्पा उसळी घेतली चेंडूने. निर्धाव चेंडूची मात्र सांगत होते. हे क्लास दाखवला गोलंदाज सतीश यादव या गोलंदाजाने. चांगला गोलंदाज आहे. 3 चेंडू मात्र आतापर्यंत यांनी हाताळले. 2च धावा मात्र दिल्यात. समाधान वास्कर मात्र आता छास पडतोय आपल्या संघासाठी. चांगला फटका समाधान वास्करच्या बॅटीतून उत्तुंग अशा बऱ्याच वेळानंतर येतोय षटकार. वास्को या संघातून मात्र
बराच वेळा तुम्हाला पाहायला मिळेल सतीश यादव या खेळाडूला. वास्कोमधून बराच वेळा तो खेळाडू खेळला आहे, पण यावेळेस आपल्या जेप बॉईज माडेल संघासाठी बरंच मात्र योगदान देतो. पण खराब चेंडूवर समाधान वास्करने मारलेला हा बिग हिट. पुन्हा बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. कमबॅक केला गोलंदाजानं आणि कमबॅकची आवश्यकता मात्र गोलंदाजी करणाऱ्या सतीश यादवला मात्र होणं अपेक्षित होतं आणि ते कमबॅक मात्र गोलंदाजीने केलं. 5 चेंडूचा खेळ मित्रांनो संपला तिसऱ्या षटकामधील आणि धावसंख्या आमचे गुणलेखक सर सांगतात की 34 34 रायगड संघाच्या धावफलकावर आहेत. निर्धाव चेंडूची सांगता 3 षटक बोलता बोलता मात्र संपले. 3 षटकामध्ये रायगड संघ पोहोचला तर 34 या अंकावर. येणारे असतील फक्त आता 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 37 धावसंख्येची. 37 या धावसंख्येची. पण या 37 धावा 18 चेंडू मध्ये होणार का हे सविस्तर सांगण्यासाठी आमच्या समालोचक कक्षेमध्ये आमचे दिग्गज समालोचक अशोकजी नाईक सरांकडे आम्ही वळणार आहोत. पण सुंदर असं गीत ऐकण्यासाठी जाऊया डीजे कडे. बॉक्स की तरफ से रेवन उर्फ लपलप बल्लेबाजी में 11 रन. एक ऑलराउंडर खिलाड़ी है रेवन और सामने स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी में गाउस. अंदर आते हुए ऑफ ब्रेक गेंद. इस बार हल्के से चॉप किया गेंद को और जब तक कवर पॉइंट पर गेंद को उठाते फील्ड करते. 1 रन पूरा किया तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने. 1 रन के साथ से अपने व्यक्तिगत 6 रन पर बल्लेबाजी करते हुए गाउस और समाधान के बल्ले से एक पिछले ओवर में शानदार छक्का देखने को मिला. काफी प्रतिभा साबित दिखाई देती हुई इस बल्लेबाजी में 11 रन पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए. और कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से रेवन अपने बॉलिंग रनअप पर थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करते हुए दिखाई देते हुए. लॉन्ग ऑफ बाउंड्री पर राम उर्फ लल्ला यादव 28 रन की बल्लेबाजी. ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग डीप मिड विकेट काउ कॉर्नर लॉन्ग ऑन. ये फुल टॉस खराब गेंद डीप मिड विकेट बाउंड्री से बाहर. एक बड़ा शॉट गेंद निकलते हुए सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए. रिवर्स का शॉट खेलना चाहते थे ऑफ स्टंप से बाहर गेंद. वाइड बॉल का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से. 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में और धीरे धीरे कदम बढ़ाती हुई 71 रन के जवाब में मैदान पर 42 रन टोटल स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पे. ओवर पिच गेंद पर और एक बड़ा शॉट डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर और एक लंबा शॉट गेंद निकलती हुई सीमा रेखा को पार करती हुई 6 रन के लिए. अच्छी लाइन पर गेंदबाजी करनी पड़ेगी. फिर से बड़ा शॉट इस बार सफल होकर फाइन लेग बाउंड्री से गेंद को इस बार पार किया और अंपायर का इशारा फिर से कमेंट्री बॉक्स की तरफ से. गेंद डीप फाइन लेग से बाहर 6 रन के लिए. लगातार एक से बढ़कर एक बड़े शॉट समाधान के बल्ले से आक्रामक बल्लेबाजी और स्कोर बोर्ड पर 50 रन से आगे निकलती हुई स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम. टोटल स्कोर 54.
हाथों में मैच के बारे में अगर बता जाए तो पगड़ा भारी दिखाई देता हुआ स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम का मैदान पर। सुंदर शॉट ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर फील्डर, एक रन आराम के साथ बना दिया दोनों बल्लेबाजों ने। मालूम है कि अब उतना लंबा टारगेट नहीं दिखाई देता हुआ 16 रन अभी भी जीत से दूर स्पार्टन स्ट्राइकर्स। और जेब बॉयज मॉडल की बात की जाए तो एक दो विकेट बहुत जल्द लेने पड़ेंगे, नहीं तो मैच थोड़ा सा हाथों से छूटता जाएगा मैदान में। और पिच गेंद हवा में मिड ऑन पर फील्डर गेंद के नीचे लॉन्ग ऑन से आते गेंद को लपेटते कैच को पकड़ते, एक विकेट नंबर दूसरा वापस निकलता हुआ स्पार्टन स्ट्राइकर रायगढ़ क्रिकेट टीम को लगता हुआ ये दूसरा धक्का। गौस और गौस की जगह पर नए बल्लेबाज सिद्धेश वास्कर नए बल्लेबाज समाधान का साथ देने के लिए 4 बढ़िया छक्के लगाते हुए अपने व्यक्तिगत 30 रन पर बल्लेबाजी करते हुए समाधान। और खेल को इसी के साथ 4 ओवर का समाप्त होता हुआ और 4 ओवर के बाद 55 रन 16 रनों की आवश्यकता, 2 ओवर का खेल बाकी, 12 गेंदों में 16 रन की आवश्यकता। और दूर वाले छोर से समीर ठाकुर अपनी बॉलिंग रन पर और ब्रेक लेग ब्रेक गेंदों को दोनों तरफ, यह ओवर काफी निर्णायक रहेगा समीर ठाकुर का। इस बार गो में गेंद स्टंप को कवर करके सुंदर शॉट फाइन लेग बाउंड्री की तरफ, गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन की तरफ 4 रन के लिए। बराबर में दिखाई देते हुआ गेंदे और रनों की बात की जाए तो अच्छी गेंद, रिवर्स का शॉट खेलना चाहते थे, इस बार टाइमिंग नहीं कर पाए, गेंद को बल्ले पर लेने में असफल रहे और विकेट कीपर के हाथों से जरूर मिस फील्डिंग थी लेकिन बैकअप कर रहे थे जो कि शॉर्ट स्लिप पर मुन्ना फील्डिंग करते हुए गेंद को फील्ड करते और समीर ठाकुर एक बार फिर से बाएं हाथ से ओवर द विकेट अपनी बॉलिंग रन पर अगली गेंद। इस बार स्टंप को कवर करके सफल हुए, बढ़िया शॉट फाइन लेग क्षेत्र में गेंद निकलते हुए सीमा रेखा को पार करते हुए 6 रन के लिए 5वां छक्का निकलता हुआ समाधान के बल्ले से। छह रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए 65 रन टोटल 2 विकेट के नुकसान पे। ओवर पिच गेंद एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर सीधे फील्डर के हाथों में गेंद निकलती हुई एक अच्छी बल्लेबाजी जो कि समाप्त होते हुए अपने टीम को बिल्कुल जीत के द्वार पर लाते हुए समाधान बल्लेबाजी में लंबे लंबे छक्के लगाकर दर्शकों का पूरे मनोरंजन करते हुए 5 छक्के उनके इनिंग में 1 चौका लगाते हुए समाधान 40 रन जो कि इस प्रतियोगिता में एक हाईएस्ट बल्लेबाजी की बात की जाए तो विराट तेंदुलकर हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देते हुए बल्लेबाजी में एक हाईएस्ट जो कि बल्लेबाज का स्कोर 40 रन के बल्लेबाजी 5 छक्के 1 चौके के बदौलत समाधान वापस तीसरे विकेट के रूप में 6 रन की आवश्यकता और सिद्धेश को साथ देने के लिए और एक नए बल्लेबाज मैदान पर विनोद भगत जिन्होंने गेंदबाजी में शुरुआत की थी स्पेल में, वो विनोद भगत बल्लेबाजी में मैदान पर। अच्छी गेंद हल्का सा अपील विकेट कीपर का
लेकिन उत्साह ज्यादा था, उम्मीद कम थी उस अपील में। समीर ठाकुर अच्छी लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं। 6 रन की आवश्यकता, 5वां ओवर। इस ओवर के बाद अंतिम ओवर का खेल अभी भी बाकी। अच्छी गेंद मिडल में के लिए एक जोरदार अपील अंपायर की ओर देखते हुए और उस अपील को नकारते हुए लेग बाइज का इशारा करते हुए अंपायर 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। 5 रन की अभी भी आवश्यकता, अंतिम ओवर का खेल, 6 गेंदों का बात जो कि अभी भी बाकी। और इसके कारण शायद जो कि मैं बोल रहा था कि 75 के आसपास का टोटल होना चाहिए था, थोड़ी सी पीछे रह गई एक शॉट से। जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम 75-80 का टोटल एक अच्छा टोटल होता। 5 रन की आवश्यकता, अंतिम ओवर का 6 गेंदों का खेल बाकी। कुछ चर्चा मैदान पर दिखाई देती हुई कि गेंदबाजी के मोर्चे पर किस गेंदबाज को लाकर जो कि गेंदबाजी दी जाए, इसके बारे में चर्चा करती हुई जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम। गोवा के बाहर, गोवा राज्य के कई खिलाड़ियों को जो कि बाहर खेलने का मौका दिया, उसमें बहुत बड़ा योगदान जो कि एगी का साथ साथ शेखर पिल्ले, अल्बर्ट डेवलपर्स के मुख्तार कादरी, अग्निलो गेंदबाजी करते हैं। ओवर पिच गेंद बल्ले से लगकर गेंद विकेट कीपर के हाथों में निकली, सफलता दिलाते हुए अग्निलो उर्फ एगी पहले गेंद पर। और अभी भी 5 गेंदे और 5 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम को। दिलाते हुए 5 गेंदे 5 रन की आवश्यकता। कमेंट्री बॉक्स में डगआउट में जो के साथ जब बॉयज के मॉडल की ओर से शेखर पिल्ले एक बिल्कुल अच्छी कमेंट्री भी करते हैं और अपने टीम के बिल्कुल जो कि चहीते सर्वे सर्वा। अच्छी गेंद, फिर से अच्छी गेंद और इसके साथ अंपायर के उंगली ऊपर दिखाई देते हुए स्टंपिंग करते हुए विकेट कीपर, विकेट के पीछे अच्छी विकेट कीपिंग रेवन उर्फ लपलप और शेखर पिल्ले जो कि उनके साथ निश्चित रूप से जो कि मेरी बात से सहमत हो गए कि 75 रन होने चाहिए थे स्कोरबोर्ड पर। कमेंट्री बॉक्स में मैं बात 75 रन की कर रहा था, वो होने चाहिए थे, लेकिन मुकाबला अभी भी रोमांचकारी और मैं इसीलिए बोल रहा था कि ये तगड़ा मैच होगा क्योंकि दोनों टीम अच्छे हैं। रायगढ़ की टीम बहुत काफी अच्छा क्रिकेट खेलते हैं, काफी अनुभवी टीम है मैदान में और अच्छा खेल अब तक दिखा देता हुआ समाधान की तारीफ करनी पड़ेगी। अब तक के सफल बल्लेबाज 40 रन बनाए और 4 गेंदों का खेल बाकी, लेकिन मैदान पर अग्निल उर्फ एगी कमाल करते हुए ऑन हैट्रिक पर अपने बॉलिंग रनअप पर लगातार 2 धक्के देते हुए स्पार्टन स्ट्राइकर्स रायगढ़ क्रिकेट टीम को। से अपने बॉलिंग रनअप पर अग्निल फर्नांडिस ऑन हैट्रिक पर लगातार 2 विकेट
मैच में शानदार कमबैक करते हुए जेब बॉयज मॉडल क्रिकेट टीम 4 गेंदों का खेल बाकी 5 रन की आवश्यकता और नई बल्लेबाज संदीप मैदान पर। अंपायर से गार्ड लेते हुए नए बल्लेबाज संदीप सामना करते हुए अग्नेलो फर्नांडिस उर्फ एगे दाहिने हाथ से राउंड द विकेट अपने बोल्डिंग रनअप पर ऑन हैट्रिक पर इस मैच में। अच्छा शॉट, बिल्कुल बेहतरीन शॉट, बॉलर के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर 1 रन तेजी के साथ पूरा किया और 1 ही रन पर समाधान करना पड़ेगा। अच्छी फील्डिंग सतीश यादव जो कि लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डिंग करते हुए। एक ऑलराउंडर खिलाड़ी रोहित क्रिकेट वास्को क्रिकेट टीम की ओर से काफी क्रिकेट, 3 गेंदे बाकी 4 रन की आवश्यकता। विराज तेंदुलकर जो कि मेरे साथ जुड़े हुए कमेंट्री कक्ष में और हमारे और 2 बेहतरीन कमेंटेटर राहुल शिरसाटे और मौरेश कदम जो कि इस प्रतियोगिता में संगम प्रीमियर लीग में बिल्कुल तगड़ा मुकाबला, 3 गेंदे 4 रन ये सिचुएशन मैदान पर। और अग्नेलो फर्नांडिस अपने बॉलिंग रनअप पर राइट आर्म राउंड विकेट और सामने स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज नीलेश परदेसी। रिवर्स का शॉट विकेट के पर के थोड़ी सी गलती, गेंद निकली विकेट के पीछे, 1 रन मिलता हुआ स्कोर के खाते में। 22 का इशारा अंपायर का कमेंट्री बॉक्स की तरफ से, लेकिन अग्नेलो फर्नांडिस की तारीफ करनी पड़ेगी, दाद देनी पड़ेगी। मैच बिल्कुल आसान कर दिया था समाधान ने 40 रन बनाकर, तब लग रहा था 2-3 गेंदें जो कि बाकी रह जाएगी, आराम के साथ स्पार्टन स्ट्राइकर रायगढ़ क्रिकेट टीम जीत जाएगी, लेकिन अग्नेलो ने कमाल की 2 विकेट और उसके बाद बढ़िया गेंदबाजी, 2 गेंदें और 3 रन। फुल टॉस गेंद और गैप में शॉट, मिड ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद बाउंड्री लाइन से बाहर निकलती हुई फुल टॉस गेंद इस बार अग्नेलो फर्नांडिस कर बैठे और अच्छा शॉट, टाइमिंग शॉट, गैप में प्लेसमेंट बहुत बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए।